देवाची मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजी वितरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 6व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे, जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. स्तोत्रकर्त्यानुसार दुर्जन अहंकार गळ्यातील हाराप्रमाणे मिरवतात, तर जुलूम जबरदस्ती रुबाबदार वस्त्राप्रमाणे परिधान करतात. याचाच अर्थ ते गरीब, दीन, दुबळ्यांवर जुलूम करीताना त्यांना कसलीही लाज वाटत नाही व ते कोणाला भीतही नाहीत. उलट एखादं वस्त्र घालून स्वतःला सुशोभित करावे तसे ते इतरांवर जुलूम करून तोरा मिरवतात. हे जे आसाफाच्या काळात घडत होते ते आमच्या काळात कितीतरी अधिक पटीने घडत आहे. आपल्या सभोवती श्रीमंत, सत्ताधीश, ताकदवर व स्वार्थापायी समाजात फूट पाडणारे दुर्जन दुर्बल घटकांवर अन्याय, अत्याचार, जुलूम, बलात्कार व खून करीताना आढळतात. ते दंगली घडवून आणतात. सध्याच गाजत असलेल्या एप्स्टीन फाईलमधून निरागस जीवांवर अनेक धनाढ्य, प्रभावशाली व उच्चपदस्थ लोकांनी केलेल्या जुलूम व जबरदस्तीची किळसवाणी प्रकरणे समोर येत आहेत. आश्चर्य म्हणजे त्यांच्या या कृत्यांचा त्यांना पस्तावा किंवा पश्चाताप होताना मुळीच दिसत नाही, तर उलट ते उजळ माथ्याने फिरताना दिसतात. जगातील न्यायव्यवस्था त्यांना दोषीही ठरवित नाही व शिक्षाही करीत नाही. वचन सांगते की मनुष्य आपल्या भरभराटीच्या जीवनात मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा वागतो, परंतु या सर्वांबद्दल देव त्याचा झाडा घेईल हे तो विसरून जातो. होय, प्रभू जेव्हा न्याय करील तेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागेल व त्यांना भयंकर अशा नरकाग्नीत अनंत काळ रडणे, दात खाणे, वेदनांनी विव्हळणे यासाठी टाकून देईल. त्याउलट ज्या ख्रिस्ताने आमच्या पातकांसाठी वधस्तंभी आपला प्राण दिला व जो कबरेतून जिवंत होऊन उठला, त्याच्यावर जो कोणी पश्चातापपूर्वक विश्वास ठेवेल त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आपणासही ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.